प्राजक्ता आजची लिंक शेअर करत राहा आपल्या ग्रुपवर. केली ना मॅम. ऍक्च्युली पार्टिसिपंट दुसरी लिंक जॉईन करत होते मॅम, कारण आता अमृतवेला सुरू आहे म्हणून ती वेगळी लिंक होस्ट हॅज अनदर मीटिंगचा एरर शो करत होतं. आपल्या लिंकला काही इश्यू नव्हता. अच्छा. घाई गडबडीमध्ये. मग यांचा कोणाचा तरी मेसेज आलाय मला. टाकते थांब. हम्म. टाकलंय मी ग्रुप वरती की नाही नाही, आलाय आलाय. हम्म, मी मेसेज केला होता मॅम तुम्हाला. हा हा तर हा. लिंक मिळत नव्हती. ऍक्च्युली मी बरोबर लिंक केली होती. नाही, आज पण ती आम्ही लेटेस्ट सुरू केलं. चला. ओके, कोई बात नाही. मग तुम्ही तर जॉईन झालाय ना, मग नाही करायचं, ठीक आहे. सगळ्यांचं झालं लिहून की सांगा, मग मी प्रेयर स्टार्ट करते. संडे मुळे सगळे झोपले आहेत वाटते. मी 2 वाजेपर्यंत जागी होते आज रात्री. हम्म. मग मला स्नेहाने कॉल केला आज. भाऊ. माझं पण सेम तसंच झालंय. मी 1 वाजता झोपलीये, दादाकडे गेलेली तर. आणि म्हणजे मी अलार्म बंद केला आणि पुन्हा प्राजक्ता मॅम, तुमचं व्ह्यू छान आहे. नाही, मागचं. हम्म. थँक्यू. तो ती डल पौर्णिमा आहे लेकचा की. व्ह्यू आहे. काश्मीरचा वाव, असेल ना. हा, डल लेकचा खूपच आहे तो. छान. मस्त. थँक्यू. थँक्यू. कीर्ती मॅम, नंतर माझ्या पप्पांना तुम्ही हे द्या, विशेष. त्यांचा आज वाढदिवस आहे. 75 पूर्ण झालेत. वाव. छान छान. अं, परमेश्वर त्यांना खूप 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 एक मिनिट, छान मी आयुष्य. हे करते. काय? एकच मिनिट, मी आलीये माहेरी. तुम्ही ओके. त्यांना विशेष द्या. एक मिनिट, मी त्यांच्याकडे देते फोन. नुसतं विशेष देतात तुम्हाला. कोण मॅडम नुसतं बघा. नमस्ते. नमस्ते. परमेश्वर तुम्हाला भरभरून सुख समृद्धी देव आणि तुमच्या आयुष्यामध्ये आणखीन आणखीन खूप छान दिवस हो. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
चांगलं मस्त धन्यवाद. स्वस्त जीवन जगण्यासाठी की तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, मनापासून आभार. थँक्यू. येस. थँक्यू मॅम. थँक्यू. 75 व्हेरी गुड. हो. म्हणजे आई, मी काल रात्री तुमचं स्टेटस बघितलं होतं, बरोबर आहे. दोघांचं पण 75 आहे. हा. पूर्ण म्हणजे पप्पांचं पूर्ण झालं, मम्मीचं रनिंग आहे. अच्छा अच्छा अच्छा. थँक्यू. येस. पप्पांना पण सकाळी उठवलं का तुम्ही? नाही नाही, त्यांचं डेली रुटीन आहे, ते उठतात रोजच लवकर उठतात. वाव. चालू करूया आपण प्रेयर. झालंय का सगळ्यांचं लिहून? काउंट युअर ब्लेसिंग्स लिहितोय मॅम. एक दोन लिहून घे, मिनिट. लिहून घे, लिहून घे. ठीक आहे.
स्टार्ट शेअरिंग. जर तुम्हाला थोडं अधूनमधून काही विचारायचं असेल तर विचारा. नवीन पार्टिसिपेंट्स जे आहेत ते, त्यांना लिहिता येत नाही आहे किंवा लिहिणार कसं, हे जर चॅलेंज असेल तर विचारू शकता. तुमच्यासोबत ज्या चांगल्या घटना घडल्या ते तुम्ही लिहू शकता, किंवा हार्ड तुम्ही असं लिहू शकता की मी आभारी आहे माझ्या हातांसाठी, कारण ते रोज छान काम करतात. मी आभारी आहे माझ्या पायांसाठी. मी आभारी आहे माझ्या डोळ्यांसाठी, ते छान सुंदर दृश्य बघू शकतात. असं 10 वरदानं तुम्हाला लिहायची आहे. झाले मॅम. चलो ओके, प्रेयर स्टार्ट करू आपण. Join your hands, close your eyes, start. ताठ बसायचं, पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. Sit straight. Take a deep breath. Hold. Exhale. Again, one more time. Take a deep breath. Hold. Exhale. Again, take a deep breath. Hold. Exhale. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा, आजच्या या सुंदर दिवसासाठी, सुंदर सकाळसाठी. माझं शरीर सुदृढ आहे. मी श्वास घेत आहे. आजचा दिवस मी बघू शकते आहे, यासाठी खूप धन्यवाद. धन्यवाद, 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 धन्यवाद परमेश्वरा. मला या मनुष्यरूपी देहासाठी खूप खूप धन्यवाद. मी सहज सगळी कामं करू शकते. माझ्या डोळ्यांसाठी धन्यवाद, जे सुंदर हे जग बघतात, कलर बघतात, फुलांचा सुवास, फुलांचा कलर बघतात. मी सगळं बघू शकते. या माझ्या सुंदर डोळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या हातांसाठी, जे सहज सगळी कामं करतात. धन्यवाद माझ्या पायांसाठी, जे चालू शकतात, पहाड चालू शकतात, ट्रेक करू शकतात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं, वाढवलं. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी कष्ट करून पैसा कमवला, मला वाढवलं, मला शिकवलं, मला कर्तृत्ववान बनवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी,
धन्यवाद धरती मातेसाठी जी आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवते. धन्यवाद धरती माता आम्हाला अन्नधान्य सगळ्या गोष्टी आम्हाला धरती माता देते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पाण्यासाठी जे आम्हाला निर्मळ सतत वाहत राहायला शिकवतं. धन्यवाद आमच्या पाणी तृष्णा भागवतं. धन्यवाद त्या पाण्या तत्वासाठी. धन्यवाद 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 त्या सूर्य प्रकाशासाठी, त्या ऊर्जेसाठी जे आमच्यामध्ये नवीन एनर्जी चैतन्य निर्माण करतं. नवीन नवीन दिवस, नवीन हा पूर्ण वेगळा दिवस एक आमच्या समोर घेऊन येतं. धन्यवाद डिसिप्लिन मध्ये राहायला शिकवतं. धन्यवाद वायू तत्वासाठी जे आमच्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वास घेता येतो. श्वास रूपाने ते आमच्या नाकामधून ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंट आकाशासाठी. आकाश, आकाशामध्ये असलेल्या स्पेससाठी. स्पेसमुळे आम्ही खूप काही कामं करू शकतो. स्पेसमुळे नवीन नवीन आम्हाला ध्यान, नवीन नवीन नॉलेज घ्यायला मदत होते. धन्यवाद 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 परमेश्वरा. धन्यवाद या पूर्णत्वाच्या दिवसासाठी. धन्यवाद या पूर्णत्वाच्या दिवसासाठी. धन्यवाद या पूर्णत्वाच्या दिवसासाठी. परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. माझा हा सुंदर चांगला दिवस तू मला आज दाखवलेला आहे. आजच्या या आश्चर्यकारक सुंदर दिवसाकरिता खूप खूप धन्यवाद. चमत्कारानंतर चमत्कार, आश्चर्यानंतर आश्चर्यकारक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत. दैवी प्रेम माझ्या आतमध्ये भरले आहे. दैवी प्रेम हे माझ्या हृदयात भरले आहे आणि ते शांती व प्रेम माझ्या सभोवताली माझ्याकडून सगळ्यांना मिळत आहे. प्रेम ही एकच शक्ती माझ्यामध्ये आहे. त्यामुळे प्रेमळ, सकारात्मक लोकांनाच मी माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करते. मी सगळ्यांना ज्यांनी मला भूतकाळामध्ये दुखवले त्यांना माफ करते आणि मी जर कुणाला दुखवले असेल त्याची माफी मागते. माझे हृदय हे अनंतकाल प्रेमासाठी खुले आहेत. दैवी प्रेम माझ्यातून वाहत आहे आणि माझ्या सर्व इच्छा आधीच पूर्ण होत आहेत. मी धन्यवाद देते नवीन दिवसाच्या नवीन संधीसाठी. मी धन्यवाद देते नवीन दिवस हा माझा मॅजिकल बनवण्यासाठी. मी ब्रह्मांडाला धन्यवाद देते माझ्या आरोग्यासाठी. मी ब्रह्मांडाला धन्यवाद देते माझ्या छान नातेसंबंधांसाठी. मी धन्यवाद देते ब्रह्मांडाला माझ्याकडे असलेल्या भरपूर 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 मात्रामध्ये असलेल्या पैशांसाठी. मी ब्रह्मांडाला खूप खूप धन्यवाद देते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Oath of manifestation. I accepted and received lavish. I accepted and received expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, ease, true love, friends, health, better performance, gifts, kindness, freedom in my life and life of others. I'm constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance make it real and opens the space for manifestation to rush me. I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I'm open to receive more abundance than I ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous. I'm grateful for what I have already received and what I'm going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there
and I let the God time roll. So it is. Thank you, thank you, thank you. Rub your hands, just keep on your head. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. परमेश्वरा, मी खूप तुझे आभार मानते. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. मी परमात्माची अतिशय सुंदर आणि लाडकी संतान आहे. माझ्या परमेश्वराने मला भरभरून सुख समृद्धी दिली आहे. मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. मी कर्तृत्ववान आहे. मी धनवान आहे. माझ्यामध्ये भरपूर शक्ती आहे. परमेश्वरा, मला खूप खूप सुख दिल्याबद्दल तुझे खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद मला हे सुंदर सुंदर जग दाखवण्यासाठी. थँक्यू. आपल्या पूर्ण शरीरावर हात फिरवा. आपल्या स्वतःलाच आपण आतमध्ये आपल्या बसलेल्या परमेश्वराला नमस्कार करायचा आहे आणि आजच्या या सुंदर मॅजिकल दिवसासाठी परमेश्वराचे आभार मानायचे. जस्ट ओपन युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर फेस, लुक एट युअर palm and just take one, just give one smile. Thank you so much. आपल्या हात आपल्या तोंडासमोर उघडून आपल्या हाताकडे बघायचं, हातांच्या रेषाकडे बघायचं आणि परमेश्वराला आजच्या या दिवसासाठी धन्यवाद करून मोठे स्माइल करून आजचा हा दिवस सुरू करायचा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Yesterday's lesson was जादुई आरसा, दर्पण. दर्पण. एक्सप्लेन करायचं. येस. स्टार्ट. सो कालचा 27वा दिवस होता जादुई आरसा आणि पुस्तकातलं पहिलंच कडवं होतं ते मी वाचते. आपल्या मनातील भावनांप्रमाणे वस्तूंचे रूप बदलते. म्हणजेच काय की ज्या प्रकारे आपल्या मनात भावना असतात, समजा आपण रागीट असेल तर आपल्याला काहीच छान सुंदर नाही दिसत, ठीक आहे. पण जेव्हा आपण खूप शांत, समाधानी, आनंदी असतो, जॉयफुल असतो, तेव्हा एखादी इतरांसाठी सुंदर नसलेली गोष्ट सुद्धा आपल्यासाठी सुंदर बनते. म्हणजेच जसं आपल्या मनातील भाव असतात, ज्या प्रकारे भाव आपण मनात असतात त्याचप्रमाणे आपल्याला ही सृष्टी दिसते. ओके. आणि म्हणूनच त्याच्यातून जादू आणि सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरं तर आपल्यातच असतं. मग हे जे दिसण्याचं जे आहे की जेव्हा मी रागीट आहे तेव्हा मला काहीच छान नाही वाटत. म्हणजे इव्हन साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या मुलांविषयी आपण विचार करूया, है ना. जेव्हा आपण रागात नसतो, छान शांत आनंदी असतो, तेव्हा आपण आपल्या त्या बाळाला किती प्रेम करत असतो येता जाता. म्हणजे त्याला कधी कधी आवडत पण नाही आपण हात लावलेलो, कारण तो काहीतरी करत असतो, बट स्टील आपण त्याचं गाल ओढणं, हात लावणं असं करतो, कारण आपण आनंदात असतो आणि आपल्याला ते छान वाटतं. पण याच्या खूप उलट जेव्हा आपण रागात असतो किंवा आपण वेगळ्या बिलो द लाईनच्या फिलिंग मध्ये असतो, आपण कसं म्हणजे एक सटकन फटका पण खूप सहज देतो त्या मुलाला, है ना. मग हे व्यक्ती सेम आहे, सृष्टी सेम आहे, गोष्टी सेम आहे. बदलतंय काय तर आपल्या मनातील भाव, है ना. की मग ते सौंदर्य किंवा जादू ही आपल्यात आहे. म्हणजे जर माझं मन सुंदर आहे, छान आहे, तर मला छान दिसेल. जर माझं मन रागीट त्या फिलिंग्स मध्ये आहे, तर मला सृष्टी म्हणा किंवा सगळंच आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा, जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपलं ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त प्रेम आहे, आपल्याला अतिशय आवडणारं गुलाबाचं फुल सुद्धा आपल्याला त्याचे काटेच दिसतात तेव्हा, है ना. किंवा त्या व्यक्तीमध्ये सुद्धा आपल्याला दोषच दिसायला लागतात. मग हे कालचा जो लेसन होता जादुई आरसा, तो याच वाक्यावर जर आपण बेस ठरवला तर जादुई आरसामध्ये म्हणजे काय असाइनमेंट आहे आपल्याला, की आपण सगळ्यांनी मिरर घ्यायचा असतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये म्हणजे ह्या लेसन मध्ये पुन्हा सांगितलंय की जे जे कोणी जास्त कृतज्ञता व्यक्त करेल
त्याला ती अजून अजून दिली जाते, म्हणजे त्याच्याकडे अजून दिलं जातं. आणि ज्या व्यक्तीकडे कृतज्ञता नाहीये किंवा कृतज्ञता वाटत नाही स्वतःविषयी, तर तिच्याकडे जे आहे ते देखील त्याच्याकडून किंवा तिच्याकडून काढून घेतले जाते. हे आपण डे 0 पासून किंवा डे 1 पासून आय गेस वारंवार कितीतरी वेळा हे पुस्तकात हे वाक्य रिपीट झालं आहे. तर आय गेस आपण ऑलमोस्ट आता आज 28वा दिवस, उद्या 28व्या दिवसाचा अभ्यास करणार आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की खरंच आहे, म्हणजे लहानपणी सुद्धा आपल्याकडे आई असं म्हणते, तुझ्या ताटात जे वाढलंय ते बघ, दुसरीकडे नको बघू. तर मग याचा अर्थ काय होतो की आपल्याकडे ऑलरेडी जे आहे त्याच्यासाठी आपण थँक्यू म्हटलं पाहिजे, ग्रेटफुल राहिलं पाहिजे. पण ह्युमन नेचर किंवा आपलं माइंड लहानपणापासून असं ट्रेन झालेलं असतं की जे नाहीये तेच बघायचं. म्हणजे आता मी सुद्धा खूप सहज विवानला बघते की नाही, तुझ्याकडे आहे ना, ही गोष्ट तुझ्याकडे आहे ते बघ. कारण कुठून तरी मुलं शिकतात, आपल्याच वागण्या बोलण्यातून आपण बघत असतो. जसं आपण लहान असताना आपले आई वडील, आजूबाजूचे लोक बघून आपण शिकत असतो की अरे हा असं बोलायचं असतं, असं विचार करायचं असतं. मग तसंच या मुलांचं सुद्धा आहे की आपण जे नाहीये त्याच गोष्टींकडे फोकस जास्त करतो रादर दॅन जे आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे. तर आजच्या आपण हे काय करायचं आहे आजच्या लेसन मध्ये की आजचा जो धडा आहे ना, तो खरंच खूप सुंदर धडा आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वतःशी कनेक्ट करायचं असेल, हो ना. मला मी आज खूप, म्हणजे आज आता आपल्या ह्याच्यामध्ये 10-15 लोक असतात, मी खूप बोलतीये, मी खूप हे करतीये, राईट. पण काल आपण लेसन बघितलेलं की आपल्या मनामध्ये जे खोलवर कुठेतरी घाव झालेले असतात, ठीक आहे. तर मग ते जर आपण होल्ड केलं, खूप वेळ होल्ड केलं, सगळ्यात जास्त त्रास हा कोणाला होणार आहे? माझ्यातल्या प्राजक्ताला होतो, हो ना. आणि आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की माणसामध्ये देव आहे, माणसामध्ये देव आहे, किंवा आपल्यातच देव आहे. हम्म. पण कधी कोणी आपल्यातला देव शोधण्याचा कधी प्रयत्न केला का आपण? आपण किती सहज म्हणतो, मी तर वेडीच आहे ना, मला तर कळतच नाही. खूप सहज आपण म्हणतो हे वाक्य. पण हेच जर आपल्यापेक्षा मोठी कोणी व्यक्ती आहे, तर आपण तिला म्हणताना आय गेस नाहीच म्हणू शकत आपण तिला, तू वेडी आहेस, तू वेडा आहेस. पण आपण स्वतःला किती सहज म्हणतो. का? कारण बाहेर दिसणाऱ्या त्या मोठ्या वयाने मोठ्या असलेल्या, पदाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला आपण तेवढा रिस्पेक्ट देतो, पण आपण स्वतःला तो देत नाही. म्हणून आपण स्वतःला खूप सहज नावं ठेवून घेतो. माझंच हे आहे, माझंच ते आहे. स्वतःविषयी आपण म्हणून खूप जास्त निगेटिव्ह किंवा जे नको आहे ते बोलतो. सो आजचा लेसन आहे आपल्याला की आपण स्वतःवर खूप प्रेम करू शकतो किंवा खूप प्रेम करायला पाहिजे. किती मॅम तुम्ही घ्याल ना प्रॅक्टिस मिररची? हा. तर आता सगळ्यांनी काय करायचंय, आरसा घेऊन या. पॉकेट छोटा आरसा असेल तर तो आरसा घेऊन या. कीर्ती मॅम सांगतील तसं तसं आपल्याला फॉलो करायचं इन्स्ट्रक्शन. आणि समजा कोणाकडे नसेलच आरसा, तर बेसिनच्या इथे किंवा कपाटाच्या आरशासमोर जाऊन थांबा तुम्ही. ठीक आहे. फक्त फोनच्या कॅमेऱ्यामध्ये बघू नका, कारण सेल्फी मोड मध्ये एक निरीक्षण करू शकता की तुम्ही तुमच्या डोळ्याशी आय कॉन्टॅक्ट नाही करू शकत, तुम्ही चित्रातल्या डोळ्याशी करता. तर हे जे मला दिसतंय स्क्रीनवर, तर मी माझ्या इमेजच्या डोळ्यांशी करते. पण जेव्हा मी माझा आय कॉन्टॅक्ट कुठे करणार? कॅमेऱ्याशी. पण तेव्हा माझी नजर तिकडे जाते, राईट. मग ते आय टू आय कॉन्टॅक्ट नाही होत. तो एकतर मिरर समोर जा, मिरर समोर हातात घ्या, किंवा मग अगदीच नसेल शक्य तर मग ठीक आहे, सेल्फी कॅमेरा पण. आणि मॅम जे सांगतील ते बोलायचेच आहे. आणि सगळ्यात शेवटी मॅम आपल्याला असं करायचंय की स्वतःविषयी कृतज्ञता वाटेल अशा 3 गोष्टी आरशातल्या आपल्या स्वतःला आपण सांगायच्या. आणि सगळ्यांनी थोडा विचार करा, काय सांगू शकतो की मी प्राजक्तासाठी, म्हणजे मी स्वतःला प्रश्न विचारतीये की मी कशासाठी, स्वतःसाठी किंवा प्राजक्तासाठी कशासाठी मी कृतज्ञता व्यक्त करू शकते, किंवा अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत
ज्या मला माझ्यातील स्वतःला आवडतात. ठीक आहे, स्वतःला आज स्वतःचा विचार करायचा आपण, की मला काय आवडतं माझ्यातील, इतरांचा विचार नाही करायचा. लक्षात आलं सगळ्यांना? सगळ्यांनी आरसे आणले किंवा गेले का तुम्ही तिथे? तृप्ती मॅडम, अश्विनी मॅडम, अस्मिता मॅडम, तुमचे कॅमेरे बंद आहेत, प्लीज चॅट मध्ये रिस्पॉन्स करा. ओके, ठीक आहे, चालू आपण सुरू करायचं करूया आपण. मग. हम्म. येस. की मिरर घ्यायचा आहे. मी पण माझा मिरर घेते, 1-2 मिनिट. येस. वाव, माझ्या मिरर मध्ये किती छान रिफ्लेक्शन दिसत आहे. वाव. चला, सगळ्यात आधी मिरर आपल्या हातात आहे. मिरर कडे बघा. आणि मिरर कडे बघत असताना फक्त आपल्या डोळ्यात बघायचं, आपल्या चेहऱ्यावर काय आहे, एखादा डाग असेल, काही असेल, त्याकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त आपल्या डोळ्याकडे लक्ष द्यायचं, आपल्या डोळ्यात बघायचं आहे. आणि डोळ्यात बघून स्वतःला म्हणायचं की वाह कीर्ती, किती छान. आता मी माझं नाव घेतेय कीर्ती, तुम्ही तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे. ठीक आहे. वाह कीर्ती, हाव, किती सुंदर दिसतेस तू. गुड मॉर्निंग, आय लव्ह यू. तू खूप छान आहेस. तुझे डोळे खूप सुंदर आहेत. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. थँक यू. थँक यू मला समजून घेण्यासाठी. थँक यू. तू माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहेस. आय लव्ह यू कीर्ती. आय लव्ह यू द वे यू आर. तू जशी आहेस तशी मला खूप जास्त आवडते. तू खूप छान आहेस. तू किती छान निर्णय घेतेस. सगळं सांभाळते, छान घर सांभाळते, स्वयंपाक करते, मुलीला सांभाळते. थँक यू कीर्ती, थँक यू सो मच. तुझी शक्ती, तू खूप स्टेबल राहते. तू खूप खूप सुंदर आहेस. तू सहज छोट्या छोट्या गोष्टी किती सहजतेने हँडल करतेस. थँक यू कीर्ती. थँक यू, थँक यू, थँक यू. वाह, काय मस्त स्माइल आहे ना तुझी. आणि सगळे तुला म्हणतात की किती छान हसतेस ग कीर्ती. थँक यू, आय लव्ह यू. थँक यू सो मच. तुझे केस, तुझे डोळे, तुझे आयब्रो, खूप सुंदर दिसतेस तू. थँक यू कीर्ती, थँक यू. मला तुझ्यावर खूप प्रेम करायचे आहे. तू खूप छान आहे, तू कर्तृत्ववान आहेस. मोठे मोठे निर्णय तू सहज घेतेस. तू छान शिकवतेस. थँक यू कीर्ती, थँक यू. काय मस्त आहेस, काय मस्त बोलतेस. वाव, किती छान. तुझा आवाज खूप गोड आहे. खूप छान आहेस तू. आणि तू जे निर्णय घेते ना ते अगदी योग्य असतात. खूप सुंदर आहेस तू. तू खूप छान आहेस. थँक यू कीर्ती, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. तू जशी आहेस तशी मला खूप आवडते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आपल्या डोळ्यात बघायचंय. आपल्या डोळ्यांकडेच बघायचंय, फक्त डोळे दिसले पाहिजे. तुम्हाला जर पहिल्यांदा जर तुम्ही आरशाकडे बघत असाल
आणि किंवा तुमचं आरशाकडे नजर टिकत नसेल तरी तो प्रयत्न करायचा की तुमची नजर ही आरशावर टिकली पाहिजे. कधी कधी असं होतं की आपल्याला खूप दुखवलं जातं. फर्स्ट टाइम जर तुम्ही आरशाकडे बघाल तर तुम्हाला थोडा त्रास वाटेल किंवा कशाला बघू. पण पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आरशाला बघता तेव्हा खरं तुम्ही स्वतःला बघता. तुम्ही स्वतःशी कधी असं बघितलं होतं किंवा कधी असं प्रेम केलं होतं. स्वतःला खरंच निरखून बघा की काय तुझं, तू काय काय करतेस. तू कधीतरी स्वतःला अप्रिशिएट केलं होतंस का? तू कधीतरी छान भाजी बनवली होतीस. तू छान सगळं काम करते, बाहेरचं करते, ऑफिसचं सांभाळते, घर सांभाळते. कधीतरी स्वतःला प्रेमाने तुम्ही कुरवाडलंस का? थँक यू कीर्ती. थँक यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू द वे यू आर. थँक यू सो मच. थँक यू, थँक यू, थँक यू. थँक यू कीर्ती. मी तुला खूप खूप खूप, तू जशी आहेस ना तशीच मला खूप आवडते. तशीच राहा. तू खूप छान आहेस. थँक यू कीर्ती. आय लव्ह यू कीर्ती. वाह. मस्त. आणि रोज अशीच भेटत जा. मी तुझ्याशी खूप, मला गप्पा मारायच्या असतात. मे बी तुला सर्वांसोबत नाही मारणार तुझ्यासोबत गप्पा, पण आपण एकांतात छान गप्पा मारूया. काय मस्त मजा करतो ना आपण. जेव्हा तू माझ्यासोबत असते ना तेव्हा मला कुणाचीच गरज वाटत नाही. आणि मी तुझ्यासोबत खूप खुश असते. आपण दोघी खूप मजा करायचं, खूप गोष्टी करायच्या. किती छान आहेस तू. थँक यू, थँक यू, थँक यू. अँड आय लव्ह यू कीर्ती. आय लव्ह यू द वे यू आर. आय लव्ह यू. थँक यू. I love my teeth. I love my eyes. I love my hair. I love my ear. I love my smile. I love my hand. And I love you so, so much. I love you, Kirti. Thank you. Thank you so much, everyone. रोज सकाळी तुम्ही हे गाणं म्हणू शकता. आणि आरशासमोर बसून डान्स पण करू शकता. आरशासमोर उभं राहून डान्स करायचा. आणि तिथे एक छोट्या मुलीचा एक व्हिडिओ होता असा, आणि ती पण अशीच करायची. सो तुम्ही पण असं करू शकता. आता तुम्ही जेव्हा आरशासमोर बघितलं, तुम्हाला स्वतःला काहीतरी असं वाटलं का की मी पहिल्यांदाच बघते आहे किंवा मी पहिल्यांदाच असं प्रेम करते आहे? ऑड वाटलं असेल किंवा मे बी कोणाकोणाला थोडं भारी वाटतं किंवा फेक वाटतं, तर कधी कधी तर रडायला येतं. म्हणजे मला सहसा खूप जास्त इमोशनल फील होतं. मला आता प्रॅक्टिस करून घ्यायची होती म्हणून मी थोडंसं हे झाली. अदरवाईज मला सगळ्यात पहिले तर रडायला येतं. कारण खूप काही गोष्टी असतात जे आपण स्वतःला नेहमी म्हणतो. कुठली तरी गोष्ट चुकली किंवा काही झालं तरी ब्लेम आपण इझिली करतो. काय मला समजतच नाही, मी किती मूर्ख आहे, असं सहज बोलून जातो आपण. आणि आजूबाजूच्या वातावरणामध्ये जेव्हा लहानपणापासून, अरे तुला काही हे येत नाही, तू अशीच दिसते, हिचं तर नाकच मोठं आहे, हिचे डोळेच असे आहेत, माहित म्हणजे हे जेव्हा सगळं आपल्याला बाहेरून भेटतात तर आपण ते ऍक्सेप्ट करतो आणि मग आपण तसंच स्वतःला ट्रीट करतो. तर हे न करता जर मी जशी आहे तशी मी स्वतःवर जर प्रेम केलं तर खरंच खूप म्हणजे चेंजेस होतात. जे स्वतःवर प्रेम करतात ते आयुष्यामध्ये खूप काही करून जातात. कुठलाही निर्णय असो, चुकीचा किंवा काही असो, पण तो निर्णय घेतला तुम्ही, तुमच्यामध्ये निर्णय घ्यायची क्षमता आहे. तुम्ही यासाठी सुद्धा खुश होऊ शकता. यासाठी सुद्धा तुम्ही स्वतःला आभार व्यक्त करू शकता. रोज स्वतःसाठी 5 मिनिटं काढा, त्याच्याशी बोला, विचारा त्याला तुला काय. पण आपण जेव्हा आरशात बघतो, जनरली आपण आरशाकडे आल्यानंतर अरे हे झालं मोठं किंवा अरे इथे डाग आला आहे, असं सहज म्हणजे मोस्ट प्रोबॅबली आपण हेच काम करतो. चेहऱ्यावरचे डाग किंवा नाक मोठं किंवा एखादा केस इकडे तिकडे झालाय याच्यावर जास्त फोकस करतो. या उलट आपल्या आतमध्ये बसलेल्याला बघायचंय. आपल्या बॉडीमध्ये जितके सेल्स आहेत ते सगळे जिवंत सेल आहे. म्हणजे आपण स्वतःमध्येच, म्हणजे तुम्ही बघा की तुम्ही कोणासोबत भेटत आहेत. जेव्हा तुम्ही समोर, तुम्ही एकटे नाहीये, तुमच्यासोबत खूप काही लोक असतात. सो मेनी सेल्स आर लिव्हिंग इन साइड. आपलंच रिफ्लेक्शन जेव्हा आपण बघतो तेव्हा धन्यवाद करा. परमेश्वराने आपल्याला खूप सुंदर मनुष्यरूपी जन्म दिलेला आहे. सहजासहजी कोणाला भेटत नाही. मला दिला आहे, मग मला माझं
जीवन छान बनवायचं असेल तर मला स्वतःवर प्रेम करणं शिकावं लागेल. आणि खूप सेलिब्रिटीज असे आहे, मी जेव्हा त्यांचे पॉडकास्ट बघते किंवा एखादं अ, काल रात्री मी कपिल शर्मा शो बघितला, तर रेखानी एकच म्हटलं कि मैं मेरे अंदर प्यार भरा है, मैं सबसे प्यार करती हूँ, मैं इससे प्यार करती, मैं उससे प्यार करती, मैं नेचर से प्यार करती. सगळं तिने बोलली आणि लास्ट सेंटेन्स तिचं हे होतं की सबसे ज्यादा मैं खुद से प्यार करती हूँ. सो स्वतःवर प्रेम करणं आता शिकायचंय आपल्याला. थँक्यू सो मच. आता तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या ऍटलिस्ट कितीतरी म्हणजे किती वेळ आहे आपल्याकडे? 50 गोष्टी 4 मिनिट. सहज लिहू शकतो किंवा 21 गोष्टी लिहा तुम्हाला किती छान वाटणार आहे अशा. स्वतःला आवडणार आहे ना. नाही नाही, तुम्ही काय आहे स्वतःला आवडणाऱ्यापेक्षा माझ्यामध्ये काय क्वालिटीज आहे त्या लिहायच्या. येस, आय एम व्हेरी गुड सिंगर. मी छान प्रवक्ता आहे. मी बोलायला लागली ना जेव्हा मला असं खूप बोलावं वाटतं आणि मी कॉन्फिडेंटली बोलू शकते. हे मी ऑब्झर्व केलंय लास्ट अश्विन मॅम आल्या तेव्हा. त्याच्यानंतर आय एम व्हेरी मच करेजियस. मी खरंच खूप करेजियस आहे. हे पण मी अनुभवलेलं. त्याच्यानंतर मी छान कुक आहे. छान डान्सर पण आहे. तर गुड मी माझी मदर आहे. क्वालिटी सांगते. गुड फ्रेंड आहे. या आय एम व्हेरी मच व्हेरी लॉयल फ्रेंड. मी खूप लॉयल फ्रेंड आहे. ते मला माहिती आहे. हो. मी मैत्री जर केली तर माझं जे मी शेवटपर्यंत निभवते. कीर्ती छान मॅमला मेंढी बिकॉज आहे. वगैरे काही प्रश्न आहे ना? नाही. मी काय काय आहे ते आपल्याला आपल्या क्वालिटीजच लिहायचे फक्त. मी छान कुक आहे. मी छान सिंगर आहे. एक्सेलेंट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ऍडजेक्टिव्ह टाका. एक्सेलेंट, ब्युटिफुल, करेजियस. करेजियस मध्ये तर ठीक आहे, तुम्ही करेजियस आहात तेच म्हणजे तुम्ही हे लिहाल ना की मी खूप हिंमतवान आहे. मी कर्तृत्ववान आहे. माझा आवाज खूप गोड आहे. मी दुसऱ्याला छान समजून घेते, ही क्वालिटी माझ्यामध्ये आहे. यू कॅन शेअर युअर क्वालिटीज ऑल्सो. काय काय तुम्ही लिहू शकता. दुसरे तर आपल्याला आता मी नेहमीच सांगतात की तुम्ही खूप छान आहात की वाईट आहे. आधी तर आपल्याला सगळं समजतं की आपल्यामध्ये काय ड्रॉबॅक आहे. सहज आपल्याला लोकांनी सांगितलेले आहे. तर मग आता आपण चांगल्या गोष्टी सांगायच्या ना आपल्याबद्दल. हो. सांगा की हेही एक प्रॅक्टिसच होईल की तुम्ही स्वतःबद्दल काय काय आहे तुमच्याजवळ. राईट. आता मी लिहिलं आहे की आय एम स्ट्रॉंग, आय एम स्मार्ट, आय एम गुड मदर, आय एम सपोर्टिव्ह वाईफ. अजून लिहितीये पुढे. यू आर ऑल्सो व्हेरी व्हेरी गुड फ्रेंड ऑल्सो. Sneha, also you have so many qualities I have seen in you and in Prajakta. And yesterday I discussed with my friend when we meet for coffee. मी तिला त्यांना सगळ्यांना सांगितलं की माझ्याजवळ आता 1 2 3 4 5 6 असे फ्रेंड झाले आहेत छान. गोल्डन हार्ट फ्रेंड्स आय गॉट 6. अविनाश, मिसेस अविनाश, संदीप पाटील, सविता पाटील, स्नेहा अँड प्राजक्ता.
मी तुमच्याबद्दल वाव. खूप गोष्टी त्यांना सांगितल्या आणि तुमची ती ट्रिप पण सांगितली छोटीशी लोणावळ्याची, तर त्यांनी म्हटलं हा, बापरे. थँक्यू. तसंच काहीतरी अफलातून प्रकारे मी काल केलाय. मी सांगू हो सांगा म्हणजे ना मॅम. थोडस. येस येस सांगा. मी खूप छान बोलते. मी खूप छान मैत्री निभावते. मी खूप सुंदर आई बाबांची मुलगी आहे. मी खूप सुंदर माझ्यात खूप सुंदर क्वालिटी आहे. मी खूप छान स्वयंपाक करते. मी सर्वांचा मान ठेवते. मी सर्वांची काळजी घेते. मी एक छान बायको आहे. मी एक छान सून आहे. मी स्वतःची छान काळजी घेते. मी एखादी गोष्ट हाती धरली ती पूर्ण करते. मस्त. पण हे मॅम तुम्ही हे जे सगळीकडे सुंदर सुंदर वापरलंय ना, त्याच्याऐवजी प्रयत्न करा वेगळा शब्द शोधण्याची, कारण हे तुमच्या ब्रेनने तुम्हाला एक शब्द सांगितला आणि तुम्ही तो पॅटर्न फॉलो केलाय. तुम्ही खूप एफर्ट्स नाही घेतलेत. बट आता जेव्हा मी लिहितीये ना, म्हणजे जसं मॅमने बोललं की वेगळे वेगळे ऍडजेक्टिव्ह यूज करा, तर मी शोधते आणि ते लिहिताना खूप छान वाटतं. आता जेव्हा तुम्ही म्हणाले की एक छान सून आहे, तर मी एक आय एम वंडरफुल डॉटर इन लॉ हे म्हणायला सोप छान वाटतंय ना. जसं की मी एक सुंदर डॉटर इन लॉ आहे. सुंदर तर तुम्ही ऑलरेडी आहात, पण एक सून म्हणून काय तुम्ही आतापर्यंतच्या प्रवासात केलंय त्याच्यावरून तुम्ही स्वतःला काय पदवी द्याल. पदवीच म्हणेल खरं तर मी, ती लोकांकडून नाही, आपणच आपल्याला द्यायची. लोक काही म्हणू, आपण तर भारीच आहे. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की स्वतःबद्दल लिहिताना आपल्याला ऍडजेक्टिव्हचा पण किती विचार करावा लागतोय. म्हणजे आपण हो. किती डॉमिनेट केलाय स्वतःला, की आपल्याला येस. विचार करावा लागतो मी खरंच आहे खरंच का. आहे. काय काय क्वालिटी शोधू, माझ्या तर क्वालिटी मला माहीतच नाही. मी खरंच हे आहे का. आताही आपल्याला टू बी और नॉट टू बी मध्ये चाललोय. खरंच ऍडजेक्टिव्ह शोधायला थोडा वेळ लागतो. न्यू कमर्स समजते की नाही प्राजक्ता. हो हो समजतंय मॅम. लिहा तुम्ही मॅडम. ज्योत्स्ना मॅम तुम्ही लिहिताय ना. येस शी इज रायटिंग. तुम्ही एक सांगा ज्योत्स्ना मॅम चॅट मध्ये, की जसं आता मी बोललं आय एम कॉन्फिडेंट, आय एम ब्युटिफुल, तसं तुम्ही काय म्हणाल स्वतःसाठी. एक छान स्वतःसाठी एक हे सांगा. तुम्ही म्यूट वर आहे मॅम. व्हिडिओच्या बाजूला बटन आहे बघा ते म्यूटचं. क्लिक करा स्क्रीनवर एकदा म्हणजे ते दिसेल. टच करा म्हणजे खालून ते येतं वरती. वाव. येस युअर बेस्ट मदर. हे आता लिहिताना एक स्टेज अशी येते मला की मी किती 13 लिहिले, पण आता मला स्वतःसाठी सुचत नाहीये. तर आता मी रिलेशनशिप मध्ये बघतेय की जे रिलेशन माझे खूप चांगले आहेत, जसे की माझे बहिणींचे मुलं असतील किंवा माझ्या पुतण्यांसोबत माझं छान नातं आहे. तर मग मी त्याच्यासाठी पण लिहू शकते ना, कारण ती पण एक क्वालिटी आहे. कारण तिथे कुठेतरी सौंदर्य जादू माझ्या मनात आहे म्हणून त्या नात्यात मला दिसते राईट. सो मी लिहिलं आहे की मी एक फ्रेंडली मावशी आहे.
मी एक सपोर्टिव्ह काकी आहे किंवा आंटी आहे. तर अजून तसं तुम्ही आठवू शकता, कारण ही ही क्वालिटी, ही फ्रेंडली असणं, ही क्वालिटी तुमची आहे तुमच्यामध्ये, म्हणून तुम्ही ती देऊ शकतात त्या रिलेशनशिप मध्ये, राईट. मी एक ट्रस्टवर्दी पर्सन आहे. मी सिक्रेट कीपर आहे, असंही म्हणते मी कधी स्वतःला. सो लिहा अजून तुम्ही, आठवा आणि प्लीज शेअर करा, जेणेकरून इतरांनाही आयडिया येते. आता जसं की सुप्रिया मॅमने शेअर केलं तेव्हा मला कळलं की अरे मी एक वंडरफुल डॉटर इन लॉ आहे, एक वंडरफुल सून आहे मी, है ना. सो शेअर करा प्लीज. शेअर केल्याशिवाय सोडणार नाहीये कोणाला घरी. मी लिहिलंय की मला माझे डोळे खूप आवडतात. सो मी लिहिलंय की पॉवरफुल असं मी लिहिलंय डोळ्यांकरता, की आय हॅव माय पॉवरफुल आईज. मी एक स्मार्ट आणि कपेबल पर्सन आहे. मला कुठली पण सिच्युएशन जरी आली तरी पण तिला सामोरं जायला खूप आवडतं. सो कितीही कठीण प्रसंग असेल तरी मला त्याला सामोरं जायला खूप आवडतं. नाही, मग हे त्याच्यानंतर तुझ्यामध्ये हे झालं ना. हे आवडतं, तुला काय आवडतं? मग तू आता म्हणजे कठीण प्रसंग काय आहेस. अट्रॅक्ट होईल ना मग असं. हा, तर ते नाही करायचंय. ऍक्च्युली यू आर मग मी असं एक्सलेंट लिहिलंय की डिसिजन मेकर, मीन्स डिसिजन, डिसिजन मेकर. हा. या, एक्सलंट डिसिजन मेकर. सो यू डोंट नीड टू से दॅट की मला सिच्युएशन सिच्युएशन ऑलवेज गुड, असं ते नाही सांगायचं. ओके. हं. त्याच्यानंतर हा, मी अजून असं लिहिलंय, माझ्या ऍक्च्युली 10च झालेत फक्त अजून. मी हा मी एक जेन्युन पर्सन आहे असं मी लिहिलंय. त्याच्यानंतर मा हा माझं सगळ्यांवर खूप प्रेम आहे. आणि मला अजून एक विचारायचं आता, की मॅम सावी असं मला म्हणते खूपदा की आई मला ना पुढच्या जन्मी पण तूच आई म्हणून हवी आहे. तर मला तेव्हाची अशी ती फिलिंग असते ना, खूपच मस्त असते. तर पण त्याच्यासाठी मग मी काय असं एक्झॅक्ट ऍडजेक्टिव्ह देऊ शकते ते खरं मी विचार करतेय. आई म्हणून तुला ती म्हणते ना, तू छान मदर आहेस असं. असं ती मला खूपदा म्हणते आणि अगदी मनापासून असं सहज म्हणून जातोय. तर तिचे जे ती भाव खूप असतात ना प्रेमळ तेव्हा. आई आहे. हा. मी खूप प्रेमळ आई आहे. त्याच्यानंतर मी कर्तृत्ववान मुलगी आहे. आता तुमच्यामधल्या क्वालिटीज ओळखा ना, तुम्हाला काय येतं? तुम्हाला सिंगिंग चांगलं येतं, तुमची हँड रायटिंग हा, ते चांगली आहे, मी तुम्हाला लिहिलंय. कुक चांगलं करता येतं. येस. त्याच्यानंतर आय एम तुम्ही फन मदर लव्हिंग आहात, पर्सन. दयाळू आहात, प्रेमळ आहात. या सगळ्या क्वालिटीज आहेत ना आपल्याकडे. असं हा. कुणी नाही की येस. त्याच्यामध्ये क्वालिटी नसेल, आय थिंक सो, है ना. तर मग ह्या हो. सगळ्या येस. सो क्वालिटीज. ते हा. तुम्ही तुम्ही नेहमी. स्पोर्ट्स मध्ये कुठे कुठे छान छान खेळलात? स्पोर्ट्स मध्ये चांगले होता? येस. हो. येस, मी मग राईट डाऊन, स्पोर्ट्स लिहा. मी दिला, आय एम स्पोर्ट लव्हिंग पर्सन, आय एम फन लव्हिंग पर्सन. इन्स्टेड, हा, स्पोर्ट लव्हिंग ठीक आहे, पण मी कशात चांगली होती? मी धावण्यात एक्सिलेंट आहे, माझा तो ओके. स्टॅमिना. येस. आय मी एम. कबड्डी छान खेळत होते, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही, येस, मी खूप छान कबड्डी प्लेअर आहे. मी छान लंगडी खेळू शकते. तर समजा मी लंगडी खेळायची ना पूर्वी. लंगडी सगळ्या समजतं की नाही? हो. हो, माहिती हा. आहे. नाही माहिती, नाही माहिती, करून दाखवा. आणि मॅडमनी लहानपण आठवलं मला, लंगडीचे ते रिंगण लगेच दिसले चौकोन. परत ते बारके ते हे टाकायची, त्याच्यात उड्या मारून जायचे एका पायानी. हा, लगेच लगोरी. आठवलं. येस. आमच्याकडे आम्ही लगोरी खेळायचो. तर हम्म. मी छान लगोरी खेळणारी, म्हणजे मी उत्तम प्लेअर असले आहे असं, मी लगोरी उत्तम खेळू शकते. तर ती क्वालिटी लिहा. त्याच्यानंतर कुकिंग साठी तुम्ही लिहिलंच असेल, एक्सलंट कुकिंग, जे जे करत आहेत ते, हो की नाही. हो. मी एक लॉयल पत्नी आहे. तुमची पत्नी हम्म. म्हणून क्वालिटी लिहा, येस. मुलगी म्हणून क्वालिटी लिहा, ऍज अ स्टुडंट म्हणून तुमच्या मधल्या क्वालिटीज. ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्ही किती छान एक्सिलेंट स्टुडंट होतात. तुमचं नॉलेज कशा कशामध्ये आहे, तुमचं रिडिंग स्किल छान आहे, तुमचं रायटिंग स्किल छान आहे. आय एम व्हेरी मच, म्हणजे मला असं, मी गुड रीडर पण आहे, प्रवक्ता पण आहे. माझं हँड रायटिंग खूप सुंदर आहे. हम्म. ड्रॉइंग मध्ये
कोणी मेहंदी आर्ट वाले आहे, कोणी रंगोली आर्ट वाले आहे. अशा भरपूर येस. क्वालिटीज आहे ना तुमच्याकडे. बघा आता मला क्वालिटीज आठवून द्यावं लागतात. कोणी कमिटेड पर्सन असू शकतं, कोणी पंक्च्युअल पर्सन असू शकतं, की वेळेतच जाणं, वेळेतच सगळं करणं. आणि मी खूप काय मला स्वतःवर एक प्राऊड फील असं आहे की मी खूप सत्य वक्ता आहे. कधी कधी नसायला पाहिजे एवढे सत्य, पण मी खरंच कधी असं वाटतं की खूप खरी बोलते बाबा तू. खरंच. मला पण आधी तो माझा मायनस पॉइंट वाटायचा, पण आता चांगलं वाटतं. कोणी सहज मैत्री करू शकत असेल, कोणी इंट्रोवर्ड एक्स्ट्रोवर्ड असेल ना, तसं हा. म्हणजे कोणाला म्हणजे मी सहज कोणाशी मैत्री करू शकते, ही क्वालिटी पण एक असते ना कोणाकोणाकडे. येस. झाले निदान निदान 20 तर झालेच असतील सगळ्यांचे. झालेच नाही आता येस. आठवले पटापटा. येस. हम्म. आता भरपूर मला आठवलं, टॉपिक मिळालेत हम्म. भरपूर. आणि नसलं तरी लिहा, कारण ही कधी कधी सगळ्यांमध्ये आता. छान क्वालिटी आहेच, प्रश्नच नाहीये. हम्म. फक्त नाही ते आहे म्हणजे की तुम्हाला ड्वेलिंग करावं लागेल, तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल शोधायला लागेल. लहानपणापासून हम्म. ते आतापर्यंत तुम्ही काय काय असे म्हणजे आपण नेहमी दुसऱ्याचे अप्रिसिएशन किंवा दुसऱ्यांनी सांगितल्यावरच आपल्याला कळतं की हा माझ्यामध्ये हे आहे, अच्छा त्यांनी सांगितलं म्हणून मग ते आपण ऍक्सेप्ट करतो. मग स्वतःला आधी आपण ऍक्सेप्ट नाही करत की हा तू तर हे करू शकतेस किंवा तू ही छान आहे तुझ्यामध्ये ही क्वालिटी. कधी पाहिलं नाही, हम्म. कधी वेळ दिला नाही स्वतःला, कधीच आपण म्हणजे हे विचारच नाही केला ना की काय आहे माझ्यामध्ये चांगलं. हम्म. मी स्वतःसोबत आरशामध्ये बसून विचार केला का, अच्छा आज सकाळपासून तू काय काम एखादं जरी आपण काम छान केलं, स्वतःला शाबासकी दिली नाही. तुम्ही छान भाजी बनवली किंवा तुम्ही छान पोळ्या बनवल्या किंवा घरात तुम्ही सुंदर स्वयंपाक केला एखाद्या सणाचा, पुरणपोळी म्हणा किंवा आमटी. कधी कधी आपण असं छान स्वयंपाक करून जातो, सगळे खाऊन जेव्हा तारीफ करतील तेव्हा मी असं हा चला मी आज छान स्वयंपाक केला. पण मी स्वतःला कधीच म्हणणार नाही की अरे वा तू किती छान स्वयंपाक केला. असं कधीच होत नाही. राईट. आणि एखादी गोष्ट जर सपोज आपल्याकडून बिघडली, तर सारखं आपण त्याला अरे आज हे बिघडलं, अरे आज बिघडलं, मला कळलंच नाही, मी उगाच असं मीठ टाकलं जास्त, मला म्हणजे कंटिन्युअस आपण तो हॅमरिंग करत असतो. अप्रिसिएशन दुसऱ्यांकडून भेटल्या पाहिजे असं बिलकुल स्वतःला अप्रिशिएट करणं शिकायचं. स्वतःला प्रेम करणं शिका. आज ना एक सेल्फ लव्हचं किंवा आपण मिरर वर्क घेतलंय म्हणून आज एक छोटीशी एक्स्ट्रा असाइनमेंट देणार आहे सगळ्यांना. सगळ्यांनी छान एक असं कलरफुल हार्ट शेप ड्रॉ करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे म्हणून हे ऍक्टिव्हिटी देतोय. आणि आपला हा चॅप्टर सुद्धा आहे. तर म्हणजे त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहे, थँक यू युनिवर्स फॉर मेकिंग मी ॲज माय व्हॅलेंटाईन. है ना. आपण प्रेम दुसऱ्यांमध्ये न शोधता प्रेम स्वतःमध्ये शोधायचं आहे. आधी आपण स्वतःला दिलं तर आपण दुसऱ्यांना देण्याच्या पात्र ठरतो. करेक्ट. तर असं छान एक हार्ट शेप बनवायचा आहे, त्याच्यामध्ये लिहायचं आहे आणि छान डेकोरेटिव्ह असं समजायचंय की ते हार्ट शेप मध्ये शेप नाहीये, ते आपलं हृदय आहे. असं छान कसंही तुम्ही त्याला डेकोरेट करा, कलरफुल बनवा, काही बनवा आणि ग्रुपमध्ये शेअर करा. ठीक आहे. अच्छा, मॅमने ऑलरेडी बनवलंय. माझं हे उलट पेज दिसतंय का, ते सरळ दिसत आहे? सरळ दिसतंय. आता सरळ दिसते. तर हे मला ना म्हणजे शीतल मॅमच्या क्लासमध्ये असताना, आता मी कीर्तीचं KIRTI, सो काइंड कीर्ती, इंटेलिजंट कीर्ती, आर मध्ये काय लिहिलंय मी, रेडियंट, रेडियंट. हा. येस, टॅलेंटेड हम्म. अँड इग्निशियस कीर्ती असं. तर तुम्ही आज तुम्ही हे करू शकता तुमच्या स्वतःसाठी. येस. आपले थँक्यू फॉर अल्फाबेट्स शेअरिंग. लिहायचे SNEHA. तर S फॉर वॉट,
काय ऍडजेक्टिव्ह देईन स्वतःसाठी? एन, ई, एच आणि ए. ओके. येस. चला वाव मोमेंट शेअर करा. हे दिसतंय का असं सगळ्यांना? नाही दिसत नाही आहे. दिसत. हम्म. एकच सेकंड मी दाखवते. म्हणजे हे जस्ट मी आयडिया देतेय. हे असं बनवलंय मी. दिसतंय आता? येस. म्हणजे एक हम्म. हार्ट ड्रॉ करून त्यामध्ये आपण लिहायचं आहे ना आपल्या क्वालिटीज. नाही नाही, क्वालिटीज नाही लिहायचं आपल्याला. आपल्याला हे लिहायचं आहे की आता मी जे लिहिलंय ते मी सांगते. थैंक यू मेरे प्यारे प्रभु, मुझे मेरा वैलेंटाइन बनाने के लिए. ठीक आहे. थैंक यू, आय लव्ह यू प्रभू जी, आय लव्ह यू प्राजक्ता. आणि मी स्वतःला म्हणतेय थैंक यू फॉर बिंग माय लव्ह. ओके. येस. आणि यालाच तुम्ही डेकोरेट करा. कसंही सुंदर बनवा, कारण ते हृदय हे तुमचं हृदय रिप्रेझेंट करणार आहे आज सगळ्यांसमोर. सो इट शुड बी व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. आणि वाव मोमेंट शेअर करूया आपण. 6:16 झाले. मॅम मी करते आधी. हम्म. माझी वाव मोमेंट ही आहे की काल मी मॅग्निफिसंट आउटकम लावला होता. मला पलटणची गाडी पकडायची होती, त्यासाठी घरून निघतानाच मी लावलं होतं की मला फ्रंट सीट मिळते आहे आणि लगेच मला जागा पण मिळते आहे. तर त्याप्रमाणे कसं झालं होतं, माझ्या पुढे 10-15 लोक होते, पण मी मागे होते तरी सुद्धा मला फ्रंट सीट मिळाली आणि व्यवस्थित जागा पण मिळाली. तर त्यासाठी मग खरंच तुम्ही त्यासाठी मॅजिक. काय बोलले? मॅग्निफिशियंट आउटकम म्हणजे काय बोलले तुम्ही त्याच्यामध्ये, ते पण सांगा ना. म्हणजे ते सांगितलं ना त्याच्यात की मला फ्रंट सीट मिळते आहे, जागा लवकरात लवकर मिळते आहे आणि बस नसेल तर खास माझ्यासाठी ती बस क्रिएट होती आहे. म्हणजे अच्छा. तिथे ती बस आधी खरंच म्हणजे 3-4 बस होत्या, पण त्या जाणार नव्हत्या. 9 वाजता निघणार होत्या आणि मी निघाली होती 6 वाजता. पावणे 6ला मी स्वारगेटला होते. तर तिथे नव्हती बस आणि थांबले मी 5-10 मिनिटं. तर लगेच म्हणजे बस पण आली आणि खास म्हणजे एवढे लोक 15-16 पुढे होते माझ्या. मी म्हटले ठीक आहे, काही नाही, मिळते आपल्याला जागा, मिळते आपल्याला जागा असं म्हणत मी माझं चालू होतं. मी मागेच उभी होते की जाऊ देत सगळ्यांना, मग आपण जाऊया. आणि एवढे लोक असून सुद्धा मला म्हणजे फ्रंट सीट मिळाली. खरंच खूप छान वाटलं मला. आणि वाव. मी वाव. एंजल्स म्हटलं होतं की मला मिळते जागा, म्हणजे मला एंजल्सवर आहे विश्वास, तर ते पण हम्म. मी म्हटलं होते. त्या दोन्ही येस. पण म्हणजे मॅग्निफिकेशन आउटकम मी फर्स्ट टाइम हे ट्राय केलं आता बुक नंतर, तर मला ते छान खूप छान छान. वाटलं. बढ़िया बढ़िया. चलो, थँक्यू. मोमेंट शेयर. वेरी नाइस वाव मोमेंट. एनीवन एल्स हु हैव? माझी वाव मुवमेंट, मी काल बॅडमिंटन खूप खेळली खूप दिवसांनी आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे 1-1.5 तास मी खेळली भरपूर. वाव. माझी वाव मोमेंट आहे की मी काल बऱ्याच दिवसानंतर खाली सोसायटीमध्ये फिरायला गेली आणि कॉफी प्यायला माझ्या मैत्रिणीने मला इन्व्हाइट केलेलं. आम्ही तिघींनी मिळून छान गप्पाही मारल्या आणि कॉफी पिली. त्याच्या सोबत सोबत मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळते की अरे तू काय करतेस, तुझं इतकी बारीक दिसते आहेस. मी म्हटलं मी खूप वाव. पॉझिटिव्ह थिंकर असल्यामुळेच मी आपोआप बारीक होते. वाव. वाव. बस. अं, माझी वाव मोमेंट आहे की काल माझ्या मुलाच्या शाळेमध्ये एक सेशन होतं. तर पुणे टीमचे एफर्ट्स बघता पुणे टीमने जे लास्ट वीक जे सगळं प्रयत्न केलेत मॅजिक बुक स्प्रेड करण्यासाठी, तर मलाही असं वाटलं की मी पण ते करायला हवं कुठेतरी. सो मग मी लास्ट वीक मध्येच ठरवलेलं की माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये जेव्हा पॅरेंट्ससाठी सेशन आहे तेव्हा मी विवांच्या मॅम सोबत हे डिस्कस करणार. आणि काल युनिव्हर्सने खरंच इतकं छान, मी काल सकाळी लिहिताना लिहिलं सुद्धा होतं की म्हणजे जे पण लिहिलं ते सांगत नाही, पण खरंच आहे जेव्हा मी त्या मॅमशी बोलले
त्यांना इतकं माझं प्रत्येक गोष्ट ते ऍग्री करत होते आणि असं वाटत होतं की अरे त्यांना हे नव्यानेच उलगडतंय की काय. का मी त्यांना बोलेल तसे त्यांच्या एक्सप्रेशन्स मध्ये ते बोलतात ना जसं गो विथ फ्लो, तसं ते माझ्या बोलण्यामध्ये पूर्ण अशा गोळल्या गेल्या होत्या असं त्यांच्या चेहऱ्यावरून मला दिसत होतं. आणि त्याने लगेचच मला सांगितलं की अरे नाही, तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये या एकदा वेगळ्या वेळेत, आणि आपण ज्या प्रिन्सिपल आहेत अमिता दाते मॅडम, आपण दोघी त्यांच्याकडे जाऊया आणि नक्की आपण प्रयत्न करूया. म्हणजे मला तर कळलंय त्यांच्या या सेंटेन्स मध्ये की 100% आपण 1-2 वीक मध्ये तरी तिथे सेशन घेणार आहे पॅरेंट्स साठी. वा, सो हे खूपच छान. माझ्यासाठी खूप मोठी वाव मुवमेंट आहे. आणि काल माझा एक दादा आहे तो घरी आलेला, तर त्याची वाईफ रमणबाग शाळेमध्ये पुण्याच्या टीचर आहे हायस्कूलमध्ये. तर मी डायरेक्ट वहिनींकडे नाही बोलू शकत म्हणून, म्हणजे तेवढं हे नाहीये, म्हणून मी आधी काल जवळजवळ 1-1.5 तास त्याला हे समजावत होती की कसं पॉझिटिव्ह थिंकिंग वर्क करतं, कसं तू, म्हणजे ऑब्व्हियसली ही इज ऑल्सो फेसिंग सम चॅलेंजेस. सो मग मी त्याला हेल्प करत होती की तू हे असं विचार कर, तसा विचार कर, हे कर, ते कर, अशाने ते होईल. आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी इतक्या पटल्या की तो माझ्याकडून, मी जे जस्ट रिसेंटली एक बुक वाचून पूर्ण केलं लॉ ऑफ अट्रॅक्शन, तर तो बुक तो काल रात्रीच घेऊन गेला. खरं तर तो मला मॅजिक बुक मागत होता, पण म्हंटल थांब, माझा उद्या लास्ट डे आहे, ते झालं की मी तुला देऊ शकते, तोपर्यंत नाही देऊ शकत कारण मला हवं असतं ते वाचायला. सो अजून एक काल अशी, म्हणजे काल 2-3 लोकांशी मी बोलले या विषयावरती, सकारात्मक विचार किंवा काय जे आपण प्रॅक्टिस करतो ते. हेच माझ्यासाठी बिगेस्ट वाव मुवमेंट होती कालची खरं तर, की खूपच लवकरच छान. आपल्याला अजून एक छान सक्सेसफुल हे करायला मिळणार आहे पुण्यामध्ये. वाव, व्हेरी नाईस, खूपच छान. वा वा, मी सांगू का? सांगा मॅम. येस येस. काल मला सकाळी 7:45 वाजता फोन आला माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचा लातूरवरनं. तर मी माझ्या मैत्रिणीला जोडलेला आहे मॅजिक बुकला, आणि ती पण करते. आणि ती मला काल इतकी सुंदर म्हणत होती फोनवर आल्यावर. मला म्हणे की ताई, माझी पूर्ण जिंदगी बदलली, मी खूप छान पॉझिटिव्ह राहायला लागले, मी डिप्रेशन मध्ये होते. आणि इतकं छान 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 म्हटलं, वाव, इतक्या सकाळी सकाळी. मला खूप सुंदर, नंदा नाव आहे तिचं. म्हटलं इतकं छान तिचं मला हे आला, मला इतकं छान वाटलं दिवसभर. आणि अजून एक सांगते, मला काल मिरर वर्कचा आपला हे झाला ना, तर परत मला खूप इच्छा होती. तर मला माझ्या मैत्रिणींनी मला म्हणजे मेसेज दिला की मृदुल मॅमनी पण मिरर वर्कचा क्लास चालू केला आहे, आणि काल त्याचा सेकंड डे होता. मग मी युट्यूबवर जाऊन परत दोन्ही क्लास केले, म्हणजे खूप छान वाटलं. आणि अजून एक येस. सांगते की मला अजून एका म्हणजे विशाखापट्टणमला असते असंच, मी अजून एक म्हणजे त्या मॅजिक बुक वरनच मी फोन वगैरे करते, तर तिथल्या एकाचा फोन आलाय तिचा, ती म्हणे वाव, मी पण तिला मॅजिक बुकला जोडलेलं आहे. तर हे माझ्यासाठी काल खूप छान. आणि मी आता खूप जणांना जोडले मी मॅजिक बुकला. वाव. जणांना तर छान वाटतं मला बहुत त्यांचं सही, ऐकून. मस्त, बढ़िया. आणि कीर्ती मॅडम, तुम्हाला एक सांगते, माझा अजून एक पंचतत्व म्हणून ग्रुप आहे. तर ते मला म्हणजे मी माझे मृदुल मॅमचा यांचा ते याचा कार्यक्रम केला होता ना, रिलेशनशिप आणि मनीवर. तर त्याच्यामध्ये भाग्यश्री म्हणून तिचा आणि तिचा फोटो, म्हणजे ती त्या ग्रुपमध्ये आहे, तर अश्विन मॅम सोबत तिने ना म्हणजे फोटो होता, त्यात तुम्ही मागे उभा होतात. मी इतके झूम करून करून तुमचा फोटो बघितला त्याच्यामध्ये, मला इतकं छान वाटलं. म्हटलं अरे कीर्ती मॅम, म्हटलं, आणि मला तुम्ही सगळ्या पण मिळाल्या, तर मला हे सकाळीच्या त्या अश्विन मॅमच्या सेशन मुळेच मला तुम्ही सगळ्या मिळाल्या. थँक्यू. थैंक यू वाव. सो मच, वाव, बढ़िया. मनी. चालेल, करूया. सगळ्यांनी आणल्यात नोटा, एखादी नोट किंवा मल्टिपल नोटा तर दाखवा, आणि नसतील आणल्या तर आणा, किंवा मग नसेल शक्य तर मग आपल्याकडे सोन्याचं काही असेल तर त्याला होल्ड करा जेव्हा मॅम बोलतील तेव्हा. ठीक आहे. येस. ज्योत्स्ना मॅम, आम्ही तुमच्या चेहऱ्यावर तो चेंज बघतोय आज. व्हेरी नाईस, खूप छान वाटतंय. प्राजक्ता, तू घेते की मी घेऊ? घ्या मॅम तुम्ही.
ओके. तुम्ही म्यूट. तुमच्या हातातले मनी असे स्प्रेड करायचे. त्याचा सुगंध घ्या छानपैकी. डोक्याला लावायचं. थँक यू मनी. आय लव्ह यू मनी. थँक 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 यू मनी. वाव. मनी, आय लव्ह यू सो मच. तुझे कलर्स, तुझे नंबर्स, ते गांधीजी, भारतीय रिझर्व्ह बँक, सगळं मला खूप खूप आवडतं. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. लक्ष्मी मा, तू माझ्यासोबत असतेस ना तेव्हा मला खूप छान वाटतं आणि मी खूप एन्जॉय करते तुझ्यासोबत. वाव, आईस्क्रीम, काल रात्री ते छान छान कोल्ड कॉफी. वाव, पाण्याची छान छान थंडी थंडी बॉटल. मी तुझ्यामुळे किती छान एन्जॉय करते. ते मस्त रेस्टॉरंट मध्ये बसून कोल्ड कॉफी. कॉफी. वाव 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 लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. तुझा कलर, तुझा स्पर्श किती छान आहे. तू 20 रुपयात तेवढीच सुंदर दिसते, तू तेवढी 200 रुपयामध्ये दिसते. वाव वाव वाव. छान. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. माझ्या घरात धनधान्य पूर्ण भांडार असं भरलेलं आहे फक्त तुझ्यामुळे. वाव. माझ्या वॉर्डरोब मध्ये नवीन नवीन सुंदर सुंदर ब्रँडेड कपडे, पर्स, चप्पल, परफ्यूम, नेल पेंट, लिपस्टिक, भांडी, सगळं तुझ्यामुळे लक्ष्मी मा. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. माझ्या पर्समध्ये, माझ्या आजूबाजूनी सगळीकडे तू माझ्यासोबत असते आणि सतत तू माझ्यासोबत असते. रोज माझ्याकडे भरभरून येते. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. वरून खालून डावीने उजवीने सगळीकडे. आणि मी जिथे जिथे पर्स उघडेल तिथे मला तू दिसते. माझ्या बँक बॅलन्स मध्ये प्लॉट, शेती, घर, फ्लॅट, सगळीकडे तू असतेस. थँक्यू लक्ष्मी मा. 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 वाव लक्ष्मी मा. सोन्याचे दागिने, डायमंड, सगळं तुझ्यामुळे येतं. तू असली ना की मज्जा असते. वाव लक्ष्मी मा. वाव. माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप खूप भेटली आणि खूप जास्त प्रमाणात तू माझ्याजवळ सतत सतत असते. माझ्याकडे 1 रुपया मला हवा असतो, तू मला 10 रुपये देतेस. वाव लक्ष्मी मा. नेहमी गरजेपेक्षा जास्त तू माझ्याकडे असते आणि तू असली की बस मज्जाच मज्जा असते. फिरायला जाणे, काश्मीरला जाणे, लद्दाखला जाणे, आता कुठे गंगा आरतीला जायचंय. वाव लक्ष्मी मा. वाव. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू थँक्यू. तुझा आवाज, तुझे तो नोटांचा आवाज, तो सुगंध. वाव लक्ष्मी मा. वाव. थँक्यू सो मच. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू लक्ष्मी मा. 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 थँक्यू 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 सो मच. थँक्यू. आपल्या हातात असलेल्या नोटांकडे छान शांततेने बघा. वाव वाव. काय सुंदर दिसतात माझ्या पर्समध्ये, माझ्या बँक बॅलन्स मध्ये. सगळे तुझे रूप मला खूप आवडतात माता. लक्ष्मी माता, तू माझ्याकडे खूप छान. आणि जेव्हा मी दुसऱ्यांना देते तेव्हा तर मला आणखी छान वाटतं की तू मला एवढं काबिल बनवलंस. इतकी मी समृद्ध आहे की मी दुसऱ्यांना देऊ शकते आणि मग तू माझ्याकडे अजून 100 पटीने भरभरून येतेस. थँक्यू लक्ष्मी मा. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय लव्ह यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. मला आयुष्यभर मिळालेल्या या सगळ्या पैशांसाठी खूप खूप आभारी आहे. Thank you, money. Thank you. Thank you for all the money I have been given throughout my life. Thank you, Lakshmi. लक्ष्मी मा, मला माफ कर. नकळत, कळत नकळत जर मी तुला दुखवलं असेल तर मला क्षमा कर. थँक यू लक्ष्मी मा. थँक यू थँक यू थँक यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. थँक यू लक्ष्मी मा. थँक यू लक्ष्मी मा. थँक यू लक्ष्मी मा. थँक यू लक्ष्मी मा. थँक यू.
लक्ष्मी मातेला डोक्यावर लावा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद लक्ष्मी माता. तुझे खूप खूप आभार. छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला साथ देतेस आणि तू माझ्याजवळ असतेस तर माझं जीवन अतिशय सुंदर आणि सुखमय होतं. थँक्यू माझ्यासोबत आयुष्यभर असं चिटकून राहायसाठी आणि माझ्यावर खूप खूप प्रेम करायला. आय लव्ह यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला 6:30 झाले. थँक्यू, 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 थँक्यू सगळ्यांनी मला समजून घेतल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू अँड आय लव्ह यू. परमेश्वर थँक्यू सो तुमच्या मच. सगळ्या छान इच्छा पूर्ण करू. तुम्हाला आयुष्यात हवं असलेले सगळे सुख, समृद्धी, ऐश्वर लाभो. ही ईश्वरचरणी प्रार्थना. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख सुख येऊ. सगळे लवकर लवकर छान छान शेअरिंग करू. थँक्यू, थँक्यू अँड थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांचा आजचा दिवस गुड न्यूज, ग्रेट न्यूज ने भरून जाऊ द्या. येस. वेलकम. मॅजिकल मिरॅकल. थँक्यू. येस.